बघा, वायरिंग डायग्राम अँड सिंगल लाईन डायग्राम फॉर सिंगल फेज अँड 3 फेज मशीन इन्स्टॉलेशन. तर ही काय आहे? कनेक्शन डायग्राम. सिंगल फेज मोटर आहे. तुम्ही या टाईपची हे बघितलं ना, हे काय आहे? तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग. ही काय आहे? मेन वाइंडिंग. आणि ऑक्झिलरी वाइंडिंग सोबत काय असतं? कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन टाईप ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. तर इथं आपण सिंगल फेज सप्लाय दिला, ICDP विथ स्विच फ्यूज युनिट. SFU म्हणजे काय? स्विच फ्यूज युनिट. तुम्ही ते क्लॅडिंगचं स्विच फ्यूज युनिट पाहिलं असेल ना, खटखटवालं. तर हा तुमची मोटर आहे. आणि या टाईपच्या सप्लायला आपण कनेक्शन डायग्राम म्हणतो. या डायग्रामला सप्लाय, आणि तो सप्लाय डायरेक्ट मोटरला दिला. ते पॅनल बी तुम्ही पाहिलं असेल ना या टाईपचे, ते कनेक्शन डायग्राम. आता ॲक्च्युअल वायरिंग डायग्राम कशी आहे? फेज न्यूट्रल दिलं आहे. इथं तुम्ही क्लॅडिंग म्हणजे स्प्रिंग ऑपरेटेड फ्युजेस आणि क्लॅडिंगचं स्ट्रक्चर बघितलं. ICDP म्हणजे आयन क्लॅड डबल पोलचं स्विच आहे सिंगल पेजसाठी. आणि 3 पेजसाठी काय असेल? ICTP असतं, ट्रिपल पोल. आणि हा सप्लाय मग कुठं जातो? टर्मिनल बॉक्सला. कुठं जातो? टर्मिनल बॉक्सला. ओके. आणि इथं फेज न्यूट्रल असते. आणि बऱ्याचदा इथं स्टार्टरसुद्धा असते. ओके. फेज अँड न्यूट्रल वायर थ्रू कंड्यूट पाहिलं ना तुम्ही? फ्लेक्झिबल कंड्यूट असा वरून निघतं आहे ते. तर या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. याला आपण वायरिंग डायग्राम म्हणतो. आणि सिंगल लाईन डायग्राममध्ये सप्लाय, स्विच, फ्यूज आणि डायरेक्ट मोटरला दिलं एका लाईनमध्ये, म्हणून याला सिंगल लाईन डायग्राम म्हणतात. तर 4 मार्काला जर प्रश्न आला तर लिहिता येईल नाही, ड्रॉ करता येईल. याच्यात अवघड असं काही आहे का? काहीच नाही. बाळा कळलं का? कनेक्शन डायग्राम ही वायरिंग डायग्राम आणि ही सिंगल लाईन डायग्राम 4 मार्काला विचारलं जाऊ शकतो. आता डिझाईन कन्सिडरेशन ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. तर टेकिंग ॲन ॲक्च्युअल केस वी कॅन कन्सिडर किंवा वी कॅन फाईंड मोटर करंट. काय काय फाइंड आउट करतो आपण? मोटर करंट, केबल साईज, कंड्यूट साईज, फ्यूज रेटिंग, डिस्ट्रीब्युशन बोर्ड एक्सेट्रा यांच्या रेटिंग फाइंड आउट करून ते सिलेक्ट करतो. आणि त्यालाच आपण एस्टिमेशन असं म्हणतो. तर डिझाईन कन्सिडर करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. तर बघा, इंडस्ट्रियल लोड 2 प्रकारचा. कोणता? एक लाईटिंग लोड आणि पॉवर वायरिंग इन्स्टॉलेशन. लाईटिंग लोड आणि पॉवर लोड म्हणू आपण. तर लाईटिंग लोडमध्ये आपण काय बघतो? लाईट, फॅन, हीटर, कूलर एक्सेट्रा, साधा लोड. आणि पॉवर लोडमध्ये इलेक्ट्रिक मशीन, मोटर, फर्नस अँड अदर हेवी मशिनरीज. ओके. मग पॉवर वायरिंगसाठी काय लागतं? 3 फेज लार्ज कन्झम्पशन, 3 फेज 4 वायर 440 वोल्ट 50 हर्ट्ज असं मोठं कन्झम्पशन लागतं पॉवर वायरिंगसाठी. पॉवर सर्किटरी माहिती आहे ना तुम्हाला? आणि लाईट वायरिंगसाठी सिंगल फेजचा स्मॉल कन्झम्पशन असतं आहे 230 वोल्ट 50 हर्ट्जचा सप्लाय. तर हा सप्लाय कोणता आहे? ॲडमिनिस्ट्रेशन साईडला. आणि हा सप्लाय कोणता? प्रोडक्शन साईडला. इंडस्ट्रीमध्ये 2 साईड असतात, एक ॲडमिनिस्ट्रेशन साईड आणि दुसरं प्रोडक्शन साईड. तर हे पॉवर वायरिंग हे प्रोडक्शन साईडला आणि लाईट वायरिंग ही ॲडमिनिस्ट्रेशन साईडला. ओके. आता पॉवर सिस्टीम इन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये बघा, 3 फेज 4 वायर AC सप्लाय 400 वोल्ट 3 फेज ह्याच्यासाठी, किंवा सिंगल फेज असेल तर 230 वोल्ट. ओके. त्याच्यानंतर 3 फेज AC 3 वायर सिस्टीम फॉर मशीन अँड मोटर. कधी कधी 3च वायर असतात, न्यूट्रल घेतच नाहीत. ICTP स्विचेस, आयन क्लॅड डबल पोल, आयन क्लॅड ट्रिपल पोल स्विचिंग. स्टार्टर असतं, कंट्रोलर असतं, प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम राहतं जे करंटला वगैरे प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, कंट्रोल करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर बसबार चेंबर अँड कंट्रोल रूम इज नीडेड. आत्ता मी तुम्हाला दाखवलं बसबार आणि कंट्रोल रूम. तर हे सगळं आपण कन्सिडर करतो कशासाठी? डिझाईन करण्यासाठी वायरिंग सिस्टमच्या, इंडस्ट्रियल वायरिंग सिस्टमच्या. आता अजून काही फॅक्टर बघतो. काय काय काढतो रे आपण? करंट काढतो. कशाचा? इन्स्टॉलेशनचा करंट, किती करंट फ्लो होईल मॅक्सिमम. त्याच्यानंतर साईज ऑफ केबल आणि कंडक्ट काढतो. त्याच्यानंतर रेटिंग ऑफ फ्यूज काढतो. सिलेक्शन ऑफ मेन स्विचची सिलेक्शन म्हणजे रेटिंग किती आहे ते बघतो. आणि त्याच्यानंतर स्टार्टिंग करंट इज इक्वल्स टू फुल लोड करंट इंटू 1.5 अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करून आपण काय करतो? डिझाईन कन्सिडरेशन करतो. कशासाठी? इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनसाठी. समजलं? पुन्हा एकदा सांगतो. तर इंडस्ट्रियल लोड, लाईट लोड आणि पॉवर लोड ह्या 2 याच्यामध्ये विभागतात. पॉवर लोड म्हणजे प्रोडक्शनवाला, लाईट लोड म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनवाला.
तर आता वायरिंग सिस्टीम कन्सिडर करताना ह्या दोन्हीचा विचार करावा लागेल तुम्हाला. त्याच्यासोबत ICTP स्विच, स्टार्टर, कंट्रोलर, प्रोटेक्टिंग बसबार आणि कंट्रोल रूम ह्या सगळ्याचा विचार करावा लागेल. आणि डिझाईन कन्सिडरेशनसाठी करंट काढावं लागेल, साईज ऑफ केबल कंडिट काढावं लागेल, फ्यूजच्या रेटिंग काढावं लागतील, मेन स्विचचा काय करावं लागेल, सिलेक्शन किती ॲम्पियरचं असेल ते सिलेक्ट करावं लागेल आणि स्टार्टिंग करंटसुद्धा काढावं लागेल. हे सगळं कॅल्क्युलेट करून आपण त्याचं डिझाईन कन्सिडरेशन करतो आणि नंतर एस्टिमेशन करतो. समजलं आहे? सो राईट डाऊन. बघा 3 मशीन आहेत. किती? 3 मशीन आहेत. मशीन ए, मशीन बी आणि मशीन सी. तर यातली मशीन ए जी आहे ही 3 फेज 400 वोल्ट 5 HP स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. फुल लोड करंट किती आहे? फुल लोड इफिशियन्सी 75% आणि पॉवर फॅक्टर 0.8 आहे. एक 3 फेज इंडक्शन मोटर आहे. किती HPची? 5 HPची. 400 वोल्ट इनपुट सप्लाय आणि फुल लोड करंट इफिशियन्सी किती आहे? 0.85 आणि पॉवर फॅक्टर किती आहे? 0.8. मशीन बी आहे 3 फेज 400 वोल्ट 3 HPची आणि इफिशियन्सी 80% आणि पॉवर फॅक्टर 0.8. त्याच्यानंतर सिंगल फेजची एक मशीन आहे 3/4 HP म्हणजे 0.75 HP. त्याच्यानंतर इफिशियन्सी 75% आणि पॉवर फॅक्टर 0.7. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. काय विचारलं आहे? प्रिपेअर अ वायरिंग प्लॅन. वायरिंग प्लॅन प्रिपेअर करा अँड सिंगल लाईन डायग्राम शोईंग द अरेंजमेंट and the equipment which will be installed on the main distribution board and other place. तर प्रिपेअरिंग करायचं आहे, वायरिंग प्लॅन बनवायचं आणि सिंगल लाईन डायग्राम. आता वायरिंग प्लॅन आत्ता सांगितलं, दाखवलं मी तुम्हाला आणि सिंगल लाईन डायग्रामसुद्धा आत्ता दाखवली. तीच इथं मेन्शन करायची. त्याच्यानंतर काय म्हणलं? स्पेसिफाय द रेटिंग ऑफ केबल, स्विचेस आणि HRC. ओके. आणि इनकमिंग सप्लाय, विथ इनकमिंग सप्लाय म्हणायचं, विथ. तर स्पेसिफाय करायचे, याच्या रेटिंगसुद्धा काढायचे. अशा पद्धतीने आहे. पण याच्याही पुढं जाऊन आपण काय करतो? डायरेक्ट एस्टिमेशनच करून टाकतो. त्यांनी काय काय विचारलं आहे? वायरिंग डायग्राम करा म्हणले, सिंगल लाईन डायग्राम काढा म्हणले आणि त्याच्यात ते शो करा म्हणले आणि रेटिंग स्पेसिफाय करा, एवढंच विचारलं. पण आपण काय करतो आहे? डायरेक्ट एस्टिमेशनच करून टाकतो. 8 मार्काचा न्यूमरिकल. तर मग फुल लोड करंट ॲट मशीन ए. पहिल्या मशीनला फुल लोड करंट. आता P = काय रे? √3 VL IL cos of phi L विथ इफिशियन्सी पण असते, कारण इफिशियन्सी 100% गृहीत धरून आपण ते करत असतो. याच्यावरून ILचा फॉर्म्युला काय बनल रे? याच्यावरून ILचा फॉर्म्युला बनल IL = P/√3 × VL cos of phi L इंटू एफिशियन्सी. ओके, इंटू एफिशियन्सी. पण आता P तर डायरेक्ट दिलेलं नाही आपल्याला. P कशामध्ये आहे? HP मध्ये. P कशामध्ये आहे? HP. तर 1 HP काय असते? 746 वॅट असते. आणि काही ठिकाणी 1 HP किती घेतो? 735.5 वॅट. ओके. हे 2 वेगवेगळे स्टँडर्ड आहेत. दोन्ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत पण वेगवेगळे आहेत. तर इस्टिमेशन करताना ही व्हॅल्यू सेट केली जाते. ओके. तुम्ही हे घेतलं तरी चुकणार नाही, परंतु एक्झामिनर काय बघल? ही व्हॅल्यू बघल. म्हणजे चिल्लर एक्झामिनर असेल, ज्याला अनुभव नाही आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पेपर तपासाचा, तर तो काय बघल? ती व्हॅल्यू घेतली डायरेक्ट मार्क काढून टाकेल. त्याच्यामुळे तुम्ही ही व्हॅल्यू घ्या, येतं लक्षात. नाही तर ते घेतलं तरी चुकणार नाही. तर IL = 5 HP म्हणल्यावर 5 × HP रेटिंग डिवायडेड बाय √3 इंटू व्होल्टेज इंटू cos of phi इंटू एफिशियन्सी. असं जर केलं तर ए मोटरसाठी 7.8 अँपियर येईल. किती येईल? 7.8 अँपियर. मग IL मॅक्सिमम याच्यात दुप्पट घ्यायचं, ते 15.6 अँपियर आलं. तर 15.6 अँपियरसाठी आपण काय करणार? 3 कोअरचं 7/22 कॉपर कंडक्टर असलेलं PVCचं केबल घेऊ आपण. तुम्ही मोटरचं केबल पाहिलं असेल ना, 3 कोअरचं, त्याच्यात 7/22
कंडक्टर असलेलं 7x22 कंडक्टर असलेलं 3 कोरचं केबल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, करंट रेटिंग किती घ्यायची, 30 ॲम्पियरची घेऊ आपण. किती ॲम्पियरची घ्यायची, म्हणजे 15 ॲम्पियर आहे ना, तर आपण 30 ॲम्पियरवालं घेऊन टाकू, कारण एक्सेसिव्ह फॉल्ट आल्याच्या नंतर, फॉल्ट करंट फ्लो झाल्याच्या नंतर ते वायर जळायला नाही पाहिजे म्हणून. ओके. त्याच्यानंतर फॉर बी साठी पण तेच करायचं आहे. 3 HP तर 3 घ्यायचं आहे, बाकी सेम. त्याच्यात दुप्पट करंट करायचा. हाला 10 ॲम्पियरचा करंट ॲप्रॉक्सिमेटली, तर हा 16 ॲम्पियर, हा 10 ॲम्पियर. मग इथं 3 कोरचं 3x22 स्ट्रँड असलेलं कंडक्टर घ्यायचं, PVCचं केबल घ्यायचं. आणि मशीन सी हे कशासाठी आहे, इथं सिंगल फेज आहे बघा, तर सिंगल फेजला √3 घ्यायची गरज नाही, √3 घ्यायची गरज नाही. आणि हे करा बरं, हे थोडं चुकलं असेल, मग पुस्तकामध्ये √3 घेतलं आहे, पण सिंगल फेजला गरज नाही. करा बरं, कॅल्क्युलेट करा. सिंगल फेजला √3 घ्यायची गरज नाही, कारण सिंगल फेजला काय असतं, P = VI cos of phi असतं डायरेक्ट, इंटू इफिशियन्सी 0.75. म्हणजे 3/4ला काय लिहितो आपण, 0.75 इंटू 730. किती आलं, किती, 4.56 आलं, 56 आलं का. याचं दुप्पट जर केलं तर हे किती येईल, 9.12, 12.5, म्हणजे तेच 9.13 आलं. तर मग तिथं त्यांनी चूक केली होती पुस्तकामध्ये, प्रिंटिंग मिस्टेक असेल. तर हे आलं ॲम्पियरमध्ये रेटिंग. मग त्याच्यावरून तुम्ही केबल सिलेक्ट करा. त्याच्यावरून काय करायचं आहे, केबल सिलेक्ट करायचं आहे. आता बघा, हे तुमचं काय आहे, मेन बोर्ड आहे. तर मेन बोर्ड सिलेक्ट करा. सगळ्यात पहिले तुम्ही ॲप्रॉक्सिमेट डायग्राम काढून घ्या. एक हॉल घ्यायचा आहे. हॉलची साईज काय घ्यायची, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, 3 मीटर, अशा पद्धतीने. तर मेन बोर्ड टाका 3 मीटर अंतरावर, हे 3 मीटर अंतरावर आणि हे 3 मीटर अंतरावर 3 मोटर द्या. एक मोटर ए, एक मोटर बी आणि मोटर सी. तर हे किती HPची, 5 HPची आहे, एक 3 HPची आहे आणि एक 0.75 HPची. 3/4 म्हणजे 0.75 HPचं. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर मग मेन बोर्ड जो आहे, मेन बोर्ड काय करायचं आहे, आपला करंट किती आला आहे, 15, 10 आणि 10 समजा. किती आलं, 10 आणि 10 20 आणि 10 30. तर त्याच्यात दीडपट दुप्पट घ्यायचं, म्हणजे 60 ॲम्पियरचं मेन ICTP स्विच घेतलं आहे, मेन स्विच हे पलीकडल्या साईडने. तिथून मग ते सब डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. या पद्धतीने मेन स्विच घ्या, 500 व्होल्ट घ्या मॅक्सिमम रेटिंग. आणि HRC फ्यूजवालं स्विच घ्यायचं. त्याच्यानंतर कंट्रोल पॅनल घ्या, म्हणजे सब स्विच घ्या. हे मेन पॅनल झालं. त्याच्यानंतर 3 सब पॅनल घ्यायचे. मोटर एसाठी 30 ॲम्पियरचं घ्या, मोटर बीसाठी 15 ॲम्पियरचं घ्या, मोटर सीसाठी ICDP घ्यायचे. ओके, सिंगल पेजसाठी DP घेणार ना, आणि 3 पेजसाठी TP घेणार. तर अशा पद्धतीने HRCचं घेणार. इथं 500 व्होल्ट, इथं 250 व्होल्ट वाजचं HRC फ्यूज घ्यायचं. कळलं का, कळतंय का नाही शिंदे? अरे बाबा, हे करंट आले ना, ह्या करंटच्या दीडपट दुप्पट रेटिंगचे काय करायचे, HRC फ्यूज घ्यायचे. फ्यूज काय करत असतं, फॉल्टी करंट आल्यावर काय करतंय, आयसोलेट करतं ना, फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्ट. मग इथं तुम्हाला मेन आयन क्लॅडिंगचे कटकटवाले स्विच पाहिजेत ना, काम झालं की ते बंद करून ठेवायचं. तर हे 3 स्विचेस, हे मेन स्विच घेतलं आणि हे परत 3 पॅनल बनवून घ्या. घेतलं, त्याला DOL स्टार्टर वगैरे ते सगळं तुम्ही अरेंजमेंट तिथं करायची. आता बघा, लेंथ ऑफ केबल, केबलची लेंथ काढायची. तर मग आता काय करू, सगळ्यात पहिले एक केबलची लेंथ काढायची. तर हे अप्रॉक्सिमेटली हे किती पाहिजे, 1.75 मीटर अबोव द ग्राउंड लेवल. तर मग हे 1.75. आता आपल्याला मशीन ए काढायचे.
तर मग काय करणार 1.75, त्याच्यानंतर इकडं हे 0.25, त्याच्यानंतर हे 3 मीटर, हे पहा हे 3 मीटर प्लस हे 4 मीटर प्लस हे परत जॉईंटिंगचं 0.25, त्याच्यानंतर हे 1.5 आणि एक 1 मीटर पुन्हा जॉईंटिंगला लागेल. अशा पद्धतीनं ॲप्रॉक्सिमेटली 13 मीटरचं वायर आलं, म्हणजे 11.75 आलं, आपण त्याला 13 मीटर लिहू. हे समजलं का? पुन्हा एकदा सांगतो. हे 1.75 मीटर प्लस हे किती 3 मीटर प्लस हे 1 मीटर, पहा 1.75 प्लस 0.25 हे जॉईंटिंगचं बरं काही, प्लस 4 मीटर 3 मीटर प्लस 4 मीटर प्लस 1.5 मीटर आणि हे 1 मीटर. अशा पद्धतीचं किती घेतलं आहे 13 मीटर घेतलं. फॉर मोटर बीसाठी किती घेतलं आहे 10 मीटर येईल. तर इथं 4 मीटर जे येत होतं तर इथं 1 मीटर येईल, कारण हे 3 मीटरचं ॲडिशन पार्ट कमी झाला, कारण मोटर बी जवळ आहे. येतं लक्षात? त्याच्यानंतर मोटर सी जे आहे याच्यामध्ये हे इकडून 3 मीटर आहे, हे इकडून 3 मीटर आहे, हे 1 मीटर होतं ना, इकडून हे 3 मीटर आहे, म्हणून इथं 3 मीटर ॲडिशनल ॲड होईल. बाकी सेमच आहे, बाकी सेमच आहे. तर हे 10.5 म्हणजे हे 12 मीटर आले. तर अशा पद्धतीने 13 मीटर 12 मीटर आणि 10 मीटर अशा पद्धतीनं तुमच्या लेंथ आल्या. आता हे लेंथ आल्या, एक स्ट्रक्चर काढायचं लेंथसाठी. काय करायचं आहे लेंथसाठी स्ट्रक्चर काढायचं, नंतर मटेरियलचं एस्टिमेशन करायचं आहे. याच्या सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन विथ स्पेसिफिकेशन, युनिट, क्वांटिटी, रेट, युनिट आणि कॉस्ट. जसं आपण कमर्शियल इन्स्टॉलेशन रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशनला केलं त्याच पद्धतीने. मग काय करायचं, पहिले ICDP स्विचेस घ्यायचे बसून, हे वाले पॅनलचे खटखटवाले स्विचेस. तर एक 60 ॲम्पियरवाला मेन लागल, 30 ॲम्पियर 15 ॲम्पियर 10 ॲम्पियर. हे कायचे जे ते मोटर ABCचे. ओके, हे नंबरमध्ये मोजतात, हे क्वांटिटीमध्ये. एक मोठं जे हे 1,500 भेटेल, हे 1000ला, हे 750 500 अशा पद्धतीने 3,500 स्विचेस काय भेटेल ICDP भेटेल. त्याच्यानंतर कोअर केबल, तर एक 13 मीटर आहे, एक 10 मीटर, एक 12 मीटर आहे, आणि रेट काय 60 रुपये पर मीटर आहे. तर मग 13 सकय 78 अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट करून घ्या. त्याच्यानंतर सॅडल फॉर 3 कोअर. सॅडल म्हणजे ते कोरी केबलिंगला भिंतीला असं लावत चालत नाही का आपण, तर त्यासाठी त्या क्लिपिंगचे काय 1 रुपयाला भेटते, त्या 50 पैशाला 8 आण्याला 1 रुपया. तर त्याचे काहीतरी कॉस्ट लावा. त्याच्यानंतर आयर्न क्लॅडिंगचा बॉक्स, कंट्रोल स्क्रू अरेंजमेंट, हे 550 रुपयाला सगळ्यांनी लावून टाका. आर्थिंग सेट आणि सिमेंट एक्सेट्रा, अजून आर्थिंगला 2,500 रुपये लागेल. सगळ्यांना व्यवस्थित आर्थिंग होणं गरजेचं आहे. आणि अदर जे इक्विपमेंट आहेत त्याला आपण 2,000 कॉस्ट करू. तर असं 10,349 रुपये कॉस्ट येईल. आणि लेबर कॉस्ट वगैरे आपण ॲडिशन करू तर अप्रॉक्सिमेटली 12,000 खर्च करू. ओके, तर 12,000 खर्च लागणारे एका हॉलमध्ये मशीन इन्स्टॉल करायला, ओटे बिटे बनवायला, आणि लेबर कॉस्ट आणि वायर केबल सगळे कॉस्ट मिळून. समजलं काय? कोणाकोणा समजलं? हां, विचार. कोणतं? बरं सांग, चालूमध्येच करू आपण. काय नाही समजलं? पूर्णच नाही समजलं? वा, कॉंग्रॅच्युलेशन. तर हे तर कळालं का हे बी नाही समजलं? आता करंट काढला ना, तर टोटल करंट किती आहे तुझा? हा 15 ॲम्पियर, हा तुमचा 10 ॲम्पियर आणि हा 10, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किती झालं? 10 आणि 10 20 आणि 15 35. तर ॲप्रॉक्सिमेटली 1.5 पट 2 पट करंट घ्यायचा. 60 ॲम्पियरचा करंट आपली कॅपॅसिटी असलेला तुमचा मेन बोर्ड घ्या. किती? मेन बोर्ड कन्सिस्ट ऑफ ICTP. ओके, 60 ॲम्पियरचा आणि 500 व्होल्टचा कॅपॅसिटी असलेला एक ICTP घ्या. आता ICTP काय असतं माहिती आहे का? आयनची क्लॅडिंग असलेलं ट्रिपल पोल. ते असे बटन असतात ना, खटखट असा खटका टाकला की त्याला 3 काय असतात, स्प्रिंग ऑपरेटेड सिस्टीम असते. ती लगेच खाली होते, कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होते. तर ही ICTP स्विच. आता
प्रत्येक मोटरला अशाच पद्धतीचे ICTP आपण छोट्या छोट्या घेऊन टाकू. तर पहिल्या मोटरला किती 15 एम्पियर येतं, दुप्पट घ्या, 30 एम्पियरचं घ्या. दुसऱ्याला 10 एम्पियर येतं, आपण 15 एम्पियरचं घ्यायचा आणि हे 10 एम्पियरचं घेऊन टाका. ओके, इथे 10 आलं तर 10 घ्या. ठीक आहे, 15-15चे सुद्धा घेऊ शकता, असं काही नाही, थोडाफार फरक चालतो. त्याच्यानंतर हे समजलं का? मग याचीच इथं काय केली, कॉस्टिंग काढली अप्रॉक्सिमेट. ओके, त्याच्यानंतर केबलची लेंथ काढायची. केबल पहिले याच्यासाठी केबल पहा. आता इथं तुमचं बोर्ड आहे, इथं काय पॅनल आहे, तर हे पॅनल इथून इथं 3 मीटर, इथून इथं 4 मीटर, इथून इथं अंतर. तर सगळ्यात पहिले इथून इथं 0.75. ओके, जॉईंटिंगला लागेल 0.25. त्याच्यानंतर हे 4+1 म्हणजे 3 प्लस, हे पहा 3 + 1 की झालं, लक्ष द्या, हे 3 + 1 4 आणि नंतर हे 3 प्लस इथं 0.25 प्लस हे 1 आणि नंतर हे 1.5. कळालं का? पुन्हा हे लेंथ कळालं का? हे समजलं असेल ना. हे 1.75 1.75 नंतर 3 नंतर 1 म्हणजे 4 प्लस हे 3 त्याच्यानंतर हे 0.25 हे 1.5 आणि ही एक 1 मीटर, अशा पद्धतीने हे सगळ्यांच्या बाबतीत. मग आता ही मोटरचं जे पॅनल आहे या साईडला आहे, तर इथं फक्त 1 मीटरच लागेल, इथं बाकी सेमच आहे. आणि ह्याच्यासाठी इथं 3 मीटर ॲडिशनल लागेल, बाकी तर सेमच आहे. अशा पद्धतीने केबलच्या तिन्ही लेंथ काढा. आणि कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये मोजतो. आणि हे 60 रुपये पर मीटरचा कॉस्ट लावला आहे, कारण 3 कोरचं केबल आहे. साधं वायर आहे का ते नाही, मग ते महागडं आहे. हे 60 रुपये, हे 45 रुपये, हे 30 रुपये आणि त्याच्यानुसार त्याची कॉस्टिंग काढली. आता त्याच्यानंतर सॅडल लागेल कनेक्शनसाठी. ओके, रिपीट वगैरे मारण्यासाठी किंवा त्याला बाकी तर ते साधं हे पण भेटतं आहे काय, वायर केबलला जॉईंट करायला फ्लेक्झिबल कंडिटला. पण आपण समजा स्क्रू ड्रायव्हरवालं सॅडल लावून टाकू, तर ते लागतील आपल्याला 5-10 रुपयाचे. त्याच्यानंतर आयर्न बॉक्सेस लागतील, स्क्रू ड्रायव्हर पॅनल ते अरेंजमेंटसाठी, त्याला 500-550 रुपये खर्च गृहीत धरा. त्याच्यानंतर आर्थिंग सेट लागेल, प्रत्येकाला आर्थिंग आणि अर्थ वायर ते 2500 रुपये कन्सिडर करा. त्याच्यानंतर अदर सिमेंट सँड वटाबिटा बनवायचं तर RCC खडी सगळं लागेल, पाणी बिणी, त्याला 2000 गृहीत धरा. आणि अदर लेबर चार्ज 2-1000 रुपये गृहीत धरा. असे करून सगळे मिळून 12,000 रुपये लागणार. तर हे झालं त्याचं एस्टिमेशन, समजलं? सो राईट डाऊन.